नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी। तर त्यासाठी आपल्या घरचंच साहित्य घ्यायचं आहे। 1 वाटी तूप, तेही वितळवून घेतलेलं, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। तुम्ही दुधाचाही वापर करू शकता, पण पाणी घातल्यामुळे ते जास्त दिवस टिकतं, त्याच्यासाठी मी ते पाणी वापरलेलं आहे। आता या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करून फक्त ह्या वितळवून घ्यायच्या आहेत। हे मिश्रण चांगलं वितळवून झालं की कोमट झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून हे आपल्याला चपातीप्रमाणे चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे। आता याचे मध्यम आकाराचे 4 गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे व सुरीने शंकरपाळीचा आकार याला देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने इतकी जाडसर शंकरपाळी ठेवायची आहे ज्याने की ती छान फुलेल आणि खुसखुशीत बनेल। आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। आता इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन रंगामध्ये मी हे तळून घेतलेले आहेत। मैद्याचा जराही वापर न करता बनवलेली लहान मुलांनी कितीही खाल्ली तरी त्यांना कोणताही त्रास होणार नाही। तर अशाच नवीन छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।